Signal Junction, Conwy Bay, Rhyl, Prestatyn, Flint, Chester, Wrexham General. All passengers, we do have any passengers on board wishing to stop and travel or stop with PG. You'll need to use the doors to leave. This is due to the train street, which is long. Does not face the platform, Valley or Clapham PG. Any passengers from Valley or Clapham PG, please use the doors in the front of the train. केबल कार निघाल ओवीच्या हाताला लागले ओवी दाखव मी पण सांगू शकतो हा सांग दीदीची कात्री तुटली हा कस काय कारण मला हा आता केबल कार निघाली निघताना एकदम केबल कार बाळा काय नाव बाळा आपण खाली निघाल 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 यार भारी एकदम आता थंड वारा वाटतंय ना भारी वाटतंय वाव व्हेरी नाईस तिकडे हे बघते ढगदारे तिकडे बघत आम्ही आता ऑर्मी स्टेशनच्या पुढून केबल कार खाली लँडिनोला जाणार तिथून मग खायचं काहीतरी खायचं ना जेवायचं नव्हे नाही का मग आम्ही काहीतरी लाईटली खाऊ नंतर कॉन्वे कॅसलला स्लो आहे पण छान आहे ना स्लो असल्यामुळे जरा बरं वाटतं येण्याचा उद्देश एवढ्या उंचवर चालत जाण्यापेक्षा ग्रेट ऑर्मला एक छोटंसं म्युझियम आहे ते पूर्वी त्यांची शेती करत असते आपल्यासारखीच आहे नांगर मागं 4 बैल आहेत ॲग्रिकल्चर कसे करायचे त्यांचे काय कॉपर मायनिंग सिमिलर आपल्या इकडे सारखं दिसतंय त्यांचं याला टॉम अँड जेरी इंजिन म्हणतात पाणी काढून पाईप थ्रू ह्याला पाठवायचं फार्मिंगसाठी
रिलिजियन अँड बिरियल. ओके. माणसं मेल्यावर काय करायचे? माणसं मेल्यावर याच्यात ठेवायचे. याच्यात ठेवायचे ना माणसं मेल्यावर. भारी ना. तुझा जा पटकन. परत या आणि इकडं ये परत ये टनल बनून आला. टनल बनून आला. काय दाखवते? हे सगळे स्पेसिस आहेत नाही का? केबल कार कुठे आहे? आपण कुठे आहे? इथं. आणि केबल कार तिथपर्यंत ओके. बरोबर. हे काय शिपचे पार्ट आहेत ना. युगचा गेम सुरू झाला. करा चला नको मग. जम्प छोटे खेळायला पण जम्प कर. स्टॅच्यू छान बनवलाय. बोट कसली खेळ शिंग आहे. आपल्या इकडे पण शेळ्या असायच्या अशा ना. एवढे शिंग नव्हते. ओके. डिफेन्ससाठी आता शेल्टर करायचं पूर्वीचं लेजर. कॉवनी कॅसल. To listen to the story, then go upstairs one at a time. One can see how complete everything is. The siege of the settle against the wall lifts up, and the coal was kept underneath. The king is down on the fire, and the water tap is behind the stairs. आपल्या The इथं house was पण new. जायची. There were no railings upstairs, and the trapdoor was lowered to make a complete floor in the bedroom. We hope you have enjoyed your visit. Please mind your head when you are leaving. Who was 6 feet 3 inches tall, and before that an elderly couple lived here. In 1900 the house was condemned for human habitation, and the man आजचा दिवस शनिवार. आज परत एकदा नवीन ठिकाणी. आज आम्ही तिथे शेजारी एक केव आहे. ब्रॉन्झ एज माईन आहे. जुन्या काळातली माईन. तर त्यांनी असं दाखवलं की ही माईन कधी होती. तर आपण शाळेत शिकताना नाही का आश्मयुगातली बघायची. तेव्हापासून ही माईन सापडली. ते विजिटर सेंटर आहे. तर तिथं आपण इन्फॉर्मेशन पाहायची पहिली आणि नंतर मग हेल्मेट घालून याला जायचं, माईन बघायला जायचं. हे मेटल इव्होल्युशन इथं कसं झालं तर हे शिपमध्ये जाऊन त्यांनी मेटल बनवून नंतर शिपमध्ये वापरलेलं दाखवत आहेत. नंतर ह्या केव्हमध्ये मायनिंग कधी सुरू झालं तर हे सांगतायत की 3700 वर्षापूर्वी म्हणजे 1700 BC मायनिंग सुरू झालं. हे त्या टनिलमध्ये आणि हे त्याचे अवशेष सापडलेत मायनिंगमधले खूप जुन्या वर्षापूर्वीचं. म्हणजे आपल्या इकडचं ऑलमोस्ट मला वाटतं जगात पूर्ण सेमच काळातलं असावं. आपण जे दुसरी तिसरी आश्मयुगातली माणसे याच्यात शिकले त्या टाईपचं सेम दिसतं. स्मेल्टिंग अँड कास्टिंग, हे कसं कास्टिंग करायचं वगैरे वगैरे. आणि त्यावेळेच्या कुऱ्हाडी हे सगळे मला वाटतं लोखंडी दगडी कुऱ्हाडी दिसत आहेत. तलवार तर नाही वाटत जुन्या काळातली, पण माहीत नाही. त्याला तेवढा मुलाम वगैरे दिला. आणि हे काय ओके कॉपर. आणि हे स्केलेटन डेथ अँड बरियल. तर ते सांगतायत की मे बी त्यावेळेस लँडानो एरियातली
ही लोक इथं बरियल झाली असावी असं त्यांचा अंदाज आहे त्या काळातली. कारण तिथं कुठं प्लेस नव्हतं त्या काळामध्ये, तर त्यांचा अंदाज असा आहे की इथंच केलं असं. ह्या लाईव्ह मला वाटतं जुन्या काळातले जे आम्ही लहान असताना जे सप्र असायचे त्या टाईपचंच वाटतं हे तरी. पण असं वाटतंय तरी त्या काळातलंच हे जे सफर पाहिलं. तुमच्या गावात तर पूर्वी खूप असायचे असे. डिफरंट आहे. ॲक्च्युअल मायनिंगमध्ये गेल्यावर प्रत्येकदा दाखवतो. युगला ते हेल्मेट फिट करते. ज्यावेळेस आम्ही मायनिंगमध्ये जाऊ प्रत्येकाने हेल्मेट घालायचे. युग एक्सायटेड ते अरे हेल्मेट पडलं परत घाला. ओवी पॅक घालते. हां युग घाल पटकन. म्हणतायत की ज्या 3600 वर्षापूर्वीची जॉ लाईन टीथ वगैरे ज्यावेळेस त्यांनी मायनिंग केलं त्यावेळेस त्यांना हे सापडलं त्या स्केलेटन. आणि ते म्हणतात की ब्रॉन्झमध्ये राहून हे असे त्याच्या हाडांचे असे अवशेष मिळाले त्यांना. ओवी पण हेल्मेट घालते, तर आम्ही पण दोघं हेल्मेट घालतो. विजिटर सेंटरमध्ये झालं हे पूर्ण मायनिंग आहे. तर सेल्फ गायडेड टूर आहे. ते मॅप दिला आहे. ओवी मॅप आणायला चालली, तर मॅपनुसार आपण फॉलो करायचं. इकडं कॉफी. हो म्हणजे जायचं नव्हतं का? कुठे फिल्म क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी त्यांनी दिली, मुलं पण एंगेज राहा म्हणून. म्हणजे याच्यात काही क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन जर मुलांनी सोडवले तर शेवटी काहीतरी गिफ्ट भेटतं. म्हणून ओवी ते की पाहण्याऐवजी फक्त तिचं ते क्वेश्चनचंच मजा करते. योग सण ओवीमध्ये कॉमन आहेत. रिसर्च केल्यानुसार याच्यात काय सापडते की ह्या माईनमध्ये 885 अँड 1769 टन ब्रॉन्झ सापडलं. आणि त्याच्या अंदाजानुसार हे सगळ्यात मोठं कॉपर माईन असावं. फिल्म चालू नाहीत आणि ते आपण एक्सप्लेनेशन देणार. Least. But the Great Orme discovery has changed the way we view our ancient British ancestors. A discovery that you are about to become part of. In 1987, the area you are presently in was full of old mine waste dumps and had been approved by the local council to be landscaped and turned into a car park. Back in 1987, we started work here to survey for a car park scheme. It's an amazing thought that this was just a desolate piece of wasteland. But first, an underground survey would be required. Mining consultants were awarded the contract to access the mine and conduct the survey. We located and opened one of the old mining shafts, Abseil Dam, and discovered dozens of passages, tunnels and caverns, far more than we had ever anticipated. Inside, the team discovered thousands of ancient tools. It's fairly clear that the tunnels we discovered didn't just date back to the 18th and 19th centuries. They were obviously very old. The tools that we found scattered around, stone hammers and pieces of animal bone, and the indications were that these tunnels were thousands of years old. The team sent off charcoal and bone found in the mine to be used in a process called radiocarbon dating. It would let them know exactly how old the mine was. Scholars believe that metal mining in the UK was not started until after the Romans came to Britain in 43 AD. But the results of the carbon dating would surprise everyone and change the early history of Great Britain. The mines were dated at a staggering 1800 BC, 2000 years before the Romans arrived. Suddenly it was realized that the people of the Bronze Age were far more accomplished than history had given them credit for. We know from this period that there were some great structures built, like Stonehenge, and we put them on the front page of mystery books. But they're not mysteries. There were some first-class engineers. Using stone hammers and bone scrapers, the ancient miners had mined for the green ore malachite that could be smelted to produce copper. The age of metal had begun.
In 1990, planning permission was granted to open the site to the public and continue the excavation and exploration. Recent research has suggested that up to 1,700 tons of copper metal was produced from this mine in the Bronze Age, and that would be enough to make up to 10 million bronze axes. No doubt, such vast resources would have brought the people in control of the mine great wealth and status. It also makes it the largest industrial site of the ancient world, and this is just based on the parts of the mine that have been excavated. Potentially, the site could be much larger. In fact, bear in mind as you walk the 200 meters of underground passages today that they represent only 3% of the Bronze Age working surveyed. There are at least 5 miles of Bronze Age passages under your feet. Today, the site looks very different, and the original team who discovered it continue to excavate and run the attraction. New discoveries continue to be made every year. In 1987, they found this. After 5 years of extensive excavation, they unearthed one of the largest man-made prehistoric chambers anywhere in the world, and the whole thing would have been originally carved out with nothing more than simple stones and bones. When we first crawled into the cavern, you could touch the roof with your hand. It had been backfilled with hundreds of tons of waste rock. It took us 5 years to excavate by hand to reveal what you can see today. The Bronze Age copper mines at the Great Orme are the most extensive discovered anywhere in the world. A true history-changing find that has lain hidden for over 4,000 years. A discovery that now you are about to see for yourself. मायनिंगला सुरुवात केली. फिल्म पाहिल्यानंतर मायनिंगला सुरुवात इथून तर त्यांनी सेल्फ गायडेड एकदम पॉईंट सीर दिलं की आपण आपलं जाऊ शकतो आणि आतमध्ये इन्फॉर्मेशन दिली. युग तू चल पटकन हळू युग पडशील. काय बघायला चालू युग आपण टनलमधून ओके जाऊया सगळे माइंडचे वेस्ट होते आणि ते वेस्टला कोणी काही टच नव्हतं करत. मग नंतर एक वेस्टमधनं त्यांनी एक्सप्लोअर करायला सुरुवात केल्यावर माइंड सापडलं. हे तेच लिहिलं आहे. आणि सुरुवात केल्यावर मी असं लँड एस्केवेटर लावून त्यांनी शोधलं, इन्फॉर्मेशन दिली. 1990ला सुरुवात केल्यावर त्यांना सापडलं. पूर्वी कोणी लक्ष देत नव्हतं कारण सगळं पूर्ण वेस्ट टाकलं होतं इथं याचं मायनिंगचं. ती रूल्स लिहिलं इथून खाली अंडरग्राऊंड जाणार 35 स्टेप्स आणि परत येणार. तर ते सांगतायत की तू वाच ना, मग तू सांग ना काय लिहिलंय त्यांनी. कंपनी हां हे जाणार माइनच्या आतमध्ये. छोटे छोटे टर्नल आहेत पण यांनी प्रिकॉशन म्हणून वर नाही का डोक्यावर काय पडू नये म्हणून सगळं केलंय. जुनं आहे भरपूर. लाईट्स पण लावलेत मध्ये मध्ये नाही का दिसावं म्हणून प्रॉपरली. पूर्वी टनेल वर लागते बरं का या. दिस टनेल्स वेअर सॉलिड वेन्स ऑफ कॉपर वेन अराइड. ते 4000 वर्षापूर्वी हे सगळे टनेल्स बनवलेत मायनिंगसाठी. हळू हा दीदी. आणि हे काय म्हणते स्वाती माहितीये का, हे ब्रॉन्झ इथं जे दिसतंय ना हे ब्रॉन्झच लेअर आहे ते सगळे. हो आहे ना ते मागं पण लेअर आहे, त्याला ग्रीन नाही आले. याच्यामध्ये तांब्याची मांडी बनवू शकतो आरामात. युगो हळू हळू या युगो. स्वतःकडे बघा. युगो माझा हात पकड बघा. खूप आतमध्ये गेले आम्ही इथं. Every day reading for the green mineral. Mala Shai body. He returned for you to see. त्यांचे हे काय दाखवलं माहितीये का,
हे त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहेत, टूल्स आहेत त्यांचे, दगडाने कसे करायचे. इथं खाली पण असणार आहे, याच्यावरून चालतोय ना आपण, खाली पण बरंच काय काय ते सांगतायत ना, दरवर्षी शोधतात ते खाली खाली कुठे आहे. अजून भरपूर असं बोलतात ते, पण दरवर्षी थोडं थोडं काढतात. आणि ते पब्लिकला दिलंय त्यामुळं रोज तर काही त्यांना करता येत नाही आहे. ह्या स्टेप्स मला वाटतं आत्ता बांधलेल्या दिसतात आहे ना. तिकडं फक्त बोगदा बघ, हा तो बोगदा बघ तिकडं बसला डेंजर. ऍक्च्युली आपली इंडियात पण असणार आहे है ना, इंडियात पण असणार आहे, पण असं प्रॉपरली कमर्शियलाइज केलं नाही टुरिस्टसाठी. इकडं परत एक बोगदा आहे छोटा.